नमस्कार मंडळी. आज एक विशेष मुलाखत. बैलगाडी क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि बैलही चांगला पळतोय. मालक आहेत MM नाना आणि बैल आहे राजा. आपण गप्पा मारूया. नमस्कार नाना. नमस्ते. आता सातत्यानं राजा पळतोय. किती वर्ष झालं राजा पळतोय? आता राजा किमान 5-7 वर्ष झाले की. कुठली खरेदी आहे ही खरेदी आपली इथलीच आहे, चिकोरड्याची. हां. महेश म्हणून एक पोरगा आहे कार्यकर्ता, त्याच्याकडनं घेतलेला आहे. किती वर्ष तुम्ही बैलगाड्यात आहे? मी बैलगाडी 30-35 वर्ष अगोदरपासून आहे. बरं. आता 30-35 वर्ष म्हणताय. राजाच्या व्यतिरिक्त कुठली बैल झाली तुमच्याकडे? आपल्या राजाच्या व्यतिरिक्त भारत होता याच्या अगोदरचा. त्याच्या अगोदर बरीच 2-3 बैलं होती तशी नंबरातली. चांगली बैलं आपल्याकडं होती पहिली. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. आता मैदानात का दिसत नाही तुम्ही नाना? कारण पहिलं तुम्ही ॲक्टिव्ह होता, प्रत्येक मैदानात याचा काय गोष्टी बऱ्याचशा बोलायचं तुम्ही. आता ॲक्टिव्ह का दिसत नाही? आता 2-3 वर्षापाठी ती मैदानावर पाय फ्रॅक्चर झालेला, हां. पाय मुरगाळ्याला, आणि ते कुलपातच पाय फ्रॅक्चर झाल्यामुळं ते ऑपरेशन झाले. त्यामुळं थोडंसं मैदानात कमी उपस्थिती. आता मैदानात कमी उपस्थित असला तरी तुम्ही सगळ्या घडामोडी बैलगाड्यातील होते ह्याच्याकडे तुम्ही बारकाईनं लक्ष देता. तर कसं चालायचं आत्ता बैलगाडी क्षेत्र तुमच्या मतानुसार? आता बैलगाडी क्षेत्र महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट चाललं आहे. कारण बैलगाडीला अतिशय मार्केट आता ह्या खेळाकडं महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी ह्या खेळाकडं वळायला लागल्या. युवक तरी अतिशय आहेत आणि सर्व जातीची लोक ह्यात उतरायला लागल्यात. मोठी लोकंसुद्धा ह्यात उतरायला लागल्यात. त्यामुळं बैलगाडी क्षेत्राला चांगला दिवस आलेला आहे. आणि तुमचं एक वाक्य फेमस आहे, बैलगाडी क्षेत्रात ठगास ठग आहेत. म्हणजे काय? नाही, बैलगाडी क्षेत्राकडे वळणारी माणसं टकास माटक आहेत. कोण कोणाला कमी नसतंय. जशा तसं उत्तर देणारी माणसं आहेत. यातनं वादग्रस्त वक्तव्य होत असतात आणि एकामेकाचे वादविवाद होत असतात. पण ह्या क्षेत्रात वादविवाद होऊ नयेत अशीच आपण अपेक्षा बाळगायची. आता बैलगाडी क्षेत्र पाहिलं तर तरुणांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं तुम्ही सांगितलं. आता ती कसं आहे, प्रमाण वाढते पण असं होतं की काय मुलं म्हणजे फक्त बैलगाडा आणि त्यातून मिळणारे 4 पैसे ह्यातच अडकले जातात. बाकी व्यवसाय धंदा वगैरे काय करत नाही, अशी बरीचशी पालकांची तक्रार आहे. नुसतं बैलगाडा नाही, बैलगाडी क्षेत्रात नवीन पोरं उतरतात. ह्या पोरांचं काय पैसे मिळवायचं म्हणून ह्या क्षेत्रात वळत नाहीत. पैसे मिळवण्यासाठी ठराविकच लोक आहेत की ती बैलाची लहान खोंड घ्यायची, तयार करायची, त्याची विक्री करायची. अशी व्यापार वर्गातली काय आहेत तेवढीच सुधारतात. इतर लोक युवक जी येत आहेत ती काय पैशाच्या अभावी इकडे येतात असं मला काय वाटत नाही. परंतु नाद म्हणूनच येत असतील. ठराविकच लोक यात व्यापार लाईन म्हणून बघतायत. बाकी सगळी नाद म्हणूनच बघतायत असं मला वाटतं. तुम्ही रोकटोक बोलणारं व्यक्तिमत्व आहात. तर कुठल्या गोष्टी आहेत बैलगाड्यातल्या की ह्या गोष्टी मला वाटतात की बदलल्या तर बरं होतील, अशा कुठल्या तुम्हाला गोष्टी वाटतात? नाही, बैलगाडी क्षेत्रात कसं आहे, रोज कुणाचा नाही कुणाचा तर बैल पळत असतो. कमी जास्त होत असतंय. या क्षेत्रामध्ये दुसरं म्हणजे वायदीचा प्रकार जास्त आहे. ते पहिल्यांदा बंद झाला पाहिजे. वायदी घेणाऱ्याला बैल मागणे नाही. नवीन युवकांनी किंवा नवीन पळवणाऱ्या बैलवाल्यांनी वायदी देऊन पळवून काय उपयोग नाही. दुसरी गोष्ट, कष्ट केल्यानंतर प्रयत्नाला यश हे मिळत असतंय. सातत्याने यश करणं म्हणजे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि चांगल्या पद्धतीचा सराव केला तर यश ही प्राप्त होऊ शकतो. आणि नवीन मुलांना जी आशा आहे त्या मुलांना यश यायला पाहिजे असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट, बैलांच्या किमती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढल्यात. गोरगरिबाचा हा खेळ राहिलेला नाही. पण एखाद्या गरिबाकडं जर एखादा बैल तयार झाला तर त्याला त्याचं किंमत मोबदला त्या पद्धतीने मिळतो आहे. अशी जी काही लोकांच्यात ग्रह झाला आहे आणि ह्या क्षेत्राकडं जास्त प्रमाणात वाढलं आहे असं काय होत नाही. माझ्या माहितीप्रमाणे क्वचितच ज्याच्या नशिबात असेल त्यालाच याचं फळ मिळतं आहे. नाहीतर बरीच बैल आता आपण बघतो आहे त्यात ह्या महाराष्ट्रामध्ये एक 50 बैल टॉपच्या लेवलला पळतो आहे. बाकी सगळी बैलं कशी पळताय तुम्ही बघताय. आणि त्याचा फायदा ज्या
या कमिटी असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, अड्डा तरी रोज एक अड्डा आहे, ह्या लोकांना किती. आणि दुसरी गोष्ट आता 10% हे घेत आहेत. मोठी बक्षीस असली, आजचं मैदान बघा 2 लाखाचं मैदान आहे, गाडी 300च्या आसपास नोंद झाल्या. गाडी 300च्या ऐवजी माझ्या माहितीप्रमाणे 200च असावी, कारण डबल नोंदणी आहे. त्यामुळे 41 गट आणि 5-7 गट आहेत, त्यातनं पळत्यात गाड्या 3, 2, 4 अशा गाड्या पळत आहेत. म्हणजे मोठ्या अड्ड्यावर सुद्धा ही बाकीची सगळी सर्रास येतात असं काही नाही आहे. त्यामुळं थोडंसं याच्यावर तुलून मुलून ही बैलगाडी क्षेत्र झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने हे क्षेत्र चालावं असं आपली अपेक्षा आहे. रोज होणाऱ्या बैलगाड्या तुम्ही म्हणताय की रोज बैलगाड्या होत्यात, मग कसं काय आता जर आयोजन वाढले बैलगाडीत आपण म्हणतोय, पण आयोजन वाढण्याबरोबर रोज गाड्या व्हायला लागल्या तर त्याचं महत्त्व थोडं दिवसांदिवस कमी होणार का? कारण रोजच बैलगाड्या आहेत म्हणतो. नाही, आयोजन लोकांचं भरपूर वाढलं आहे. आयोजन म्हणजे रोजच अड्डा आहेत, पण आयोजनच्या ऐवजी बैल सांभाळणारे बी त्याच्यात 4 पटीनं आहेत. आता प्रत्येक गावात कुठं गेलात तर 100% 10-20 बैल तुम्हाला मिळतील. आपल्या ग्रामीण भागात तर 100%, सिटी लेवलला कमी असतील, पण ग्रामीण भागात प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात पळाव बैल आहे ती. पळाव आहे ती काय शिकवायचं चाललो का प्रयत्न करणारी आहे ती. अशा पद्धतीनं त्याचंसुद्धा बैल सांभाळण्याचं जे क्षेत्र आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळं जरी रोज अड्डं झालं तरी 100-500 गाडी रोज रेग्युलरच्या अड्ड्या तर 100% राहत्या. फक्त बक्षीस ज्या ठिकाणी जास्त आहे तिथं बैलगाडी क्षेत्राची उपस्थिती कमी आहे, कारण मग ती डिपॉझिट अभावी असावी किंवा आपल्या बैलाच्या यशस्वीपणाच्या ह्याच्या अभावी कमी असावी. पण मोठ्या अड्ड्यावर बैल कमी येतात, ही ह्या अड्ड्यातून सिद्ध होतं आहे. पैसेवाल्या लोकांचं क्षेत्र राहिलं आहे काही? नाही, तसं पैसेवाल्यांचं क्षेत्र आहे. पैसेवाली आता एखादा बैल चांगला पळायला लागला की त्याच्या किमती 1 कोटीकडे गेल्यात. आता आमचं उदाहरणार्थ बैल शेटनं मागितलेला त्यावेळेला मी 70 लाखाला दिनी शेटनं मागितलेला, आम्ही दिला नाही. फडके शेट यांनी, पण आम्ही दिला नाही. पण बैलाच्या अशा एवढ्या मोठ्या किमती आहेत. आता एका फॉर्च्युनरच्या फुडली किंमत बैलाची आहे. मग आता ती काय मोठ्या लोकांचाच खेळ आहे. मग कसं जे गरीब बैलगाडी मालक आहे ह्यांनी टिकायचं कसं ह्या क्षेत्रात? गरीब बैलवाल्यांचं मग काय रोज पळायचं, अड्ड्याला जायचं, डिपॉझिट भरायची, गट पास करायचा, मागं यायचं. मग कसं बदलायचं कसं काय? ही बदलायचं त्याला. मग आता याला बदलायचं असेल तर टॉपची यादी बाजूला काढावं लागेल महाराष्ट्रातली. त्या बैलांचं सेपरेट अड्डं घेतलं पाहिजेत. म्हणजे ठराविक ठिकाणीच ह्या गाड्यांचं अड्डं घ्यायला पाहिजेत. म्हणजे ह्याची एक महाराष्ट्रात 3 फळीत याची गणना झाली पाहिजे. मिडियमचा अड्डा झाला पाहिजे, दुसऱ्या फळीतला अड्डा झाला पाहिजे आणि टॉपच्या बैलांचा अड्डा झाला पाहिजे. तेव्हा गोरगरिबाच्या नशिबात काहीतरी पडेल. मला एका बैलगाडी मालकांना एक सल्ला सांगितलेला की एक असं मैदान घेतलं पाहिजे की त्या मैदानात आजपर्यंत कुठंच गुलाल घेतले नाहीत बैलांनी, तिथं फक्त नाव नोंदणी त्या बैलांची होणार, तर त्यातून नवीन बैलांना गुलाल भेटणार. ज्यांनी गुलाल घेतला नाही तेच फक्त तिथं पळा येणार, असं एखादं सांगितलेलं आहे. हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं? नाही, तशी चांगलीच आयडिया आहे ती. कारण रोजच गुलाल नेणारी बैल प्रत्येक अड्ड्यात त्यांचं रोजचंच आहे. रोज ही बाकीची बैलांना गुलाल घावना झाल्यात. ही त्या पद्धतीनंच मी अड्डा घेतलं पाहिजे. म्हणजे कमिटीनं ठरवलं पाहिजे, याची विभागणी केली पाहिजे. म्हणजे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर फळीची बैल आणि त्या पद्धतीनं ती अड्डा आयोजित केलं पाहिजे. मग आयोजन करणाऱ्याने सुद्धा त्या पद्धतीनं आयोजन केलं पाहिजे असं माझं पण मत आहे. तेव्हा गोरगरिबाला गुलाल गावलं असं माझं मत आहे. तुमच्या एका मुलाखतीत तुम्ही यावरून आवाहन केलेलं की बैलगाडी क्षेत्रात रामोजी समाज मोठा आहे आणि तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करता, तर काय सांगाल पुन्हा एकदा? रामोशी समाज ह्या बैलगाडी क्षेत्रात बघताय तुम्ही पण मान्य कराल की 60-70% रामोशी समाज आहे. सर्वांच्याकडे बैल आमची जरी नसली तर लोकांची शेटची सांभाळायला आहे ती. आमच्यातली ड्रायव्हिंग करणारी लोक बऱ्यापैकी आमच्यातली आहे ती. त्यामुळं ह्या क्षेत्रात जास्त आहेत. मी एवढंच सांगेन समाजाला की आपलं घरातील प्रपंच, आपली शैक्षणिक पात्रता वाढवणे, आपल्या स्वभावावर आणि आपल्या बोलण्यावर बदल करणे आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजात सुधारणा होणं गरजेचं आहे. आणि आपल्या शैक्षणिक पात्रता आर्थिक बाजू जर कमकुवत असेल तर त्यांनी या क्षेत्रात थोडं न वळता आपल्या प्रपंचाकडे लक्ष देणे, आपल्या मुलांना शिकवणे आणि चांगलं शिक्षण देणं हे आपल्याला गरजेचं आहे. एवढंच समाजाला सांगू शकतो. कारण तुम्ही प्रतिनिधित्व करताय ह्यातला एक तुम्ही चांगला मुद्दा म्हटला की जो चालू प्रवाह आहे त्यात आलं पाहिजे, प्रगतीच्या प्रवाहात आलं पाहिजे.
म्हणजे काय केलं पाहिजे बैलगाड्याच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, बैलगाडीच्या ह्याच्यासाठी मी म्हणलो नाही, बैलगाडीच्या प्रवाहात सगळीच आहेत. मी मुख्य जातीच्या किंवा आता ज्या सगळ्या जाती या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्या ज्या जाती आपल्या चांगल्या भक्कम नोकरी व्यवसायात असू दे, MP.सी UP.सी असू दे, ह्या ज्या शिक्षणाकडे ज्या वळून तुम्ही मराठी समाज असू दे, इतर कास्ट असू द्यात, बाकीचे लोक जे शिक्षणानं पुढं जात आहेत, त्यासाठी मी म्हटलं जर आपल्याला मुख्य प्रवाहात यायचं असेल तर आपण शिक्षणाची गरज आहे. आणि शिक्षण घेतल्याशिवाय आपण मुख्य प्रवाहात येत नाही. आपलं बोलणं बदललं पाहिजे, आपल्यावर जो शिक्का आहे तो बदलला पाहिजे आणि हे बदलण्यासाठी शिक्षणाची गरज आहे असं माझं मत आहे. आता बैलगाडी क्षेत्रात व्यवहारात होणारी फसवणूक काय काय वेळेस होते, काय काय वेळेस ती उघडकीस येते, काय काय वेळेस उघडकीस येतही नाही. तुम्ही बरेचसे व्यवहारात साक्षीदार आहात, तुमच्याकडे न्याय मागण्याला अनेक जण आले होते. तर फसवणूक होऊ नये म्हणून कुणाचीही नाही, आता कसं आहे माहिती आहे का, 2-3 मी माझ्याकडे 2-3 आले होते. विठ्ठल नानाच्या बैलाचं पण माझ्याकडे आलं होतं. आपल्या ह्याला आपले ते ह्याचा बैल आपलं मध्ये काकड्यांचं ते झालेल्या प्रकरणातलं ते काय सरांचा बैल, त्या सरांच्या बैलाची विठ्ठल नानाची नोटरी होती. बाकीच्याने ते परत हे झालं, ती काय तो व्यवहार कसा तरी मी मिटवला. त्याच्यानंतर गोटचं सुद्धा प्रकरण माझ्याकडे आलेलं. ते गोटचं पण प्रकरण आमच्या विजू आमच्या समाजातला तो बैल मालक आहे, त्याला सुद्धा 6 लाखा का 7 लाखात तो बैल घेतला आहे त्यांनी. त्याचं एक तक्रार आपल्याकडे आली होती, ती न पैसे घेता ती सुद्धा मी तक्रार मिटवून दिली. दुसरी गोष्ट, आमच्या कडेगाव तालुक्यातला एक बैल आहे, तो पण आमच्या पोरांच्यातला बैल, चांगल्या पद्धतीचा पळणारा बैल, तो बी एका शेटनं तसाच 5-6 लाखात घेतला होता. त्यानं वाढवून देऊन पैसे परत तो घेतला. मग ह्या गरीब लोकांची अशी पिळवणूक होत्या. त्यांनी विकताना किमान 4 माणसं संघ घेऊन कुठलाही व्यवहार करावा, त्याला 4 साक्षीदार असावं. जर साक्षीदार असतील तर त्याची ही बाजू जी काही परत फसवणूक होत्या, ती फसवणूक माणसात येईल आणि सगळ्या लोकांना महाराष्ट्रात कळेल. आणि माध्यमासमोर आला पाहिजे जो व्यवहार आपण करतोय, त्याचा कागद व्यवस्थित केला पाहिजे, कारण ती फसवणूक होऊ नये कुणाचीच. कारण बैलगाडी क्षेत्र मोठं होतं, तुम्ही सांगितलं की तुमच्याच बैलाला 70 लाखाची मागणी आली आणि ती मागणी आता वाढणार आहे. म्हणजे 1 कोटीच्या पुढंही विकला जाईल बैल. तुम्ही बघतायच की एवढी क्रेज झाली. आता राजाच्या करिअरकडे येऊ. राजाचं करिअर कधी एकदम उंचावर जातं, खाली येतं, परत उंचावर जातं. तर काय सांगाल, ही बैलगाडी क्षेत्रच असं आहे का? नाही, बैलगाडीत यश अपयशी येतच राहते. आज आमचा पळाला, उद्या दुसऱ्याचा पळाला. काही काय हलक्या गाड्या सुद्धा चांगल्या गाडीला मारू शकतात, त्याचा विषय नाही आहे. बैल टॉपला राहणं, सारखा टॉपला राहणं ही काम फक्त ते बकासूरचंच आहे. बकासूरसारखा बैल नाही. आणि दुसरी बाकीची बैलं बघताय कमी जास्त सगळीच बैलं होतात. 5-6 आता आमचा 6-7 महिने घरी बांधून होता बैल, त्यामुळं तेवढं होत जातं. ती निस्तारायचं पण ताकद पाहिजे. आणि बैलगाडी क्षेत्रात मी म्हणणारी घरला जातात असं काय नाही. मी करतोच म्हणून कोणी इथं येऊन करू शकत नाही. ती अशी घरला जाणारे लोक आहेत. आत्ता बैलगाडी क्षेत्रात अजून एक महत्त्वाचा पैलू, ह्याच्याविषयी बोला. तुम्ही थोडंसं बोलला की पैशाची देवगी, आपण त्याला गोड शब्द आणलेला आहे वायदी. तर बरेचसे लोक म्हणतात की वायदी बंद झाली पाहिजे. बंद झाली पाहिजे म्हणजे घेणारा दोष आहे का देणारा दोष आहे? नाही, घेणारा आणि देणारा दोघं बी दोष आहेत. वायदीचं आज कुठलाही बैल मला वाटत नाही की बिगर वायदीचा पळतोय. टॉपची बैलात 100% वायदीवाली सगळी बैल आहेत. एकही बैल असा नाही की बिनवायदी. आम्ही एकमेव महाराष्ट्रात कुठल्याही माणसानं सांगावं की आम्ही वायदी घेतल्या. महाराष्ट्रात अजून आम्ही 1 रुपया वायदी कोणाची घेतलेली नाही. चॅलेंज आहे आपलं. बाकीचं तशी बैल, टॉपची बैल जी आहेत ती वायदी पळणारीच आहेत सगळे. दोषी कोणी यातलं, घेणारा आणि देणाराला लय आपला कोंड पळत नसला तरी वायदी देऊन पळवू द्यात. काय गरज नाही द्यायची. त्यांनी कष्ट करणं गरजेचं आहे. त्यात बैलाला तालमी देणं, बाकीच्या गोष्टी करणं. लगेच उठलं की एखादा फेरा काढला की लगेच बकासूरसारख्या बैलाकडे घालायचं म्हटलं तर ती काय फुकट देणार आहेत का? वायदी ही त्यांचं आता काय आहे, ही रोजच पडलं यात. चांगल्या बैलाला वायदी दिल्याशिवाय, साध्या बैलाला वायदी घेतल्याशिवाय बैल खोंडासंग देत नाहीत. नवीन खोंडाला असं अनुभवी बैलाला द्यायचं म्हटलं तरीसुद्धा 10-15 हजार रुपये वायदी घेऊनच देतात. मी पाठीमागं छोट्या छोट्या शेतकऱ्यांचे आपले बैलगाडी मालक आहेत, त्यांची बाईट घेतली. तर त्यातला एक मोठा घटक, आणि तुम्ही पाहिला असेल, ऐकलं असेल, लिंबू, नारळ, देवऋषी ह्या गोष्टी असतात का तुमच्या मतानुसार? हे देवराच्या लावड्याचे लय गोलाला फेलाला फेकणारे असली कुठली बुरट्या लावड्या धंदा आहे ती मनाचं समाधान आहे त्यांच्या.
नशिबातलं कोण नेत नाही. ठराविक काळापुरतं ती आनंद त्यांचा साजरा होईल, कायमस्वरूपी राहत नाही ती. आज त्यांचं जरी त्या गुलालातनं त्या लिंबवानं काहीच झालं तर भविष्य त्यांचं वाईट आहे. आणि ह्यात पडू नये, चांगल्या माणसाने ह्यात पडू नये. ते कुठनं याला जाऊन आलो आणि त्याला जाऊन आलो आणि याला उदगिरीला गेलो असलं काही नाही. लिंबवाड लावडे जे आहेत त्यांचं सगळं नाही, काहीच होत नाही. बरं, आता त्याच्या एक जोडीला बघा सारखं म्हणजे एखादा बैल पळला तर तो इंजेक्शनवर पळाला, त्याची ट्रीटमेंट चालू आहे, तर ही असते का तुमच्या अनुभवानुसार? हे असतं का असं? नाही ते डॉक्टरांचं आता काय आहे, पैलवान सुद्धा आता घेतायत, बघताय तुम्ही काय म्हणतात ती स्टेरॉइड स्टेरॉइडचं घेतात इंजेक्शन. ते काय बैलाला सुद्धा देणार. आता माणसं घेते ती, जनावराला द्यायला काही त्यासनी अडचण नाही, त्यामुळे ती देत आहेतच, सगळेजणच देते ती. आम्ही पण असलं काही उद्योग आम्ही अजून केलेले नाहीत. अंगचा करंट आहे, आमचा अंगात रक्तबिन त्या मापाचा आहे. अंगचाच करंट आपला म्हणजे ते करंट आपला अंगचाच आहे, त्यामुळं त्या पद्धतीने पळतंय बैल. बरं, म्हणजे पळणं हा अंगभूत गुण आहे. पळणं हा अंगभूत गुण आहे. त्याला आपण तयार करू शकतो का? म्हणजे तुम्ही म्हणताय प्रॅक्टिस वगैरे, पण काय काय वेळेस कसं होतं, एखादा बैल पळत नसेल तर तो नाही पळत हे मान्य करणं तितकंच आपल्याला गरजेचं काय. कारण नाही पळत म्हणलं की आपण तरीनं, जसं आपण आत्ता सांगितलं तरीनं आपण काय काय करतो. तुम्ही सांगितलं स्टेरॉइड, पुन्हा तो अंधश्रद्धेकडे वळतो. तर न पळणं हे मान्य आहे का आता? नाही, एखादा बैल न पळणं म्हणजे त्याला मग आपल्याला दुसऱ्याकडं लक्ष दिलं पाहिजे. आपण त्यावर लक्ष देऊन आपण नुकसानीत जाण्यापेक्षा, आर्थिक आपली नुकसान होण्यापेक्षा आपण दुसऱ्यावर लक्ष ठेवून करा. पण न पळणं ही काय, बैल हा क्षेत्र असं आहे, पळणारच बैल बघायला त्याच्या पारख्या असतात. बैल कुठल्या पद्धतीनं घ्यायचा, कुठला बैल पळल, ह्या पारख करून बैल घेणं गरजेचं आहे. उगाचच कुठलं तरी घेतलं आहे आणि सांभाळलं आहे तसं होऊ शकत नाही. शेतीची कामाची बैलं वेगळी असतात, पळाव बैलं वेगळी असतात, वळू बैलं वेगळी असतात. ह्या अशा पद्धतीचे असतात, त्या पद्धतीनं बघूनच बैलं घेणं गरजेचं आहे. आणि बघून घेतल्यानंतर त्याला खाद्य ज्या पद्धतीनं लागतं ते देणं योग्य आहे. ती दिलं तर, खाद्य चांगल्या प्रकारचं दिलं तर 100% ते बैल ताकदीनं किंवा त्याच्या अंगात ताकद आल्यानंतर त्या पद्धतीनं पळू शकतो, असं माझं मत आहे. बैलगाड्यात यशस्वी व्हायचं असलं तर तुम्ही एवढ्या वर्ष आहात, काय करायचं? यश ह्याच्यामुळं भेटतं बैलगाड्यात, तुमचं एक गणित काय आहे? नाही, यश हे बघा, आता नवीन पोरं यश आता सगळीच जर मिळवायचं म्हटलं तर किती जणाला यश मिळतं? आता आपण एवढ्या 400 लोक येत आहेत, त्यात 7 जण नाही 8 जणांना यश, बाकीचं एवढी 300-400 450 लोक मागं जात आहेत. मग ही यश काय सारखं येतं का? 5-7 लोक आहेत 450, आता 20-20 नंबर काढायला पाहिजेत, तेव्हा कुठेतरी ती यश प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने लाभत जाईल. 7 नाही 8 नंबर आणि त्यात 400-500 हजारावर सुद्धा गाडी जाते काय काय वेळेला. त्यात यश कसं याचं सगळ्यांना? थोड्याच लोकांना येणार, ज्याचं टॉपचं आहे त्यालाच जाणार. तर ह्याच्यासाठी आपण आता तुम्ही म्हणताय तसं, तुम्ही म्हणताय की प्रत्येकाला यश यायला पाहिजे, तर प्रत्येकाला यश आलं तर आता आज बैल पळवला की उद्या लगेच दुसऱ्या अड्ड्यावर घेऊन जातोय तो. मग असं कसं याचं? तो परत तिथं आणि राहतोय. मग थोडं गॅप बैलाला हे देऊन कुठं दुसऱ्याला गोलाला गावलं असं पण नाही आहे. त्यामुळं प्रत्येक वेळेला आपल्यालाच यश येईल असं वाटत नाही मला पण. रोखठोक बोलताय तुम्ही, नेहमीच बोलत असता, त्या दृष्टीनं एक प्रश्न, बैलगाड्यात ठराविक लोकांचीच बैल का पळतात? तुमचं काय निरीक्षण आहे की ह्यांचीच बैल का पळतात? आपण जे नाव बघितलं तर एक तुमचं निरीक्षण. हे बघा, ह्यांचीच बैलं पाळतात म्हणजे काही लोक बदाम घालतात, काही लोक काजू घालतात, काही लोक संत्री घालतात, मोसंबी, काय छप्परचंद, काय खाद्य वेगवेगळे खाद्य आहे. पण गरिबांना आता कुठनं आणून घालायचं? कोण गाजरं घालतोय, कोण बीट घालतोय, काय खाद्य वेगवेगळं खाद्य आहे, कोण सांगत नाही. काही लोकांचं खाद्य ज्या बैलाला पैलवान जसा चांगला तयार करायचं म्हटल्यावर तूप, लोणी, दूध, अंडी सारखं खाऊन जो तवा पैलवान होतो, नाही नसतं चटणी भाकरी खाऊन पैलवान होतोय का? आता ते तुम्ही मध्ये म्हणताय, आता काही लोक पुकारतात चटणी भाकरीचा पैलवान. तो चटणी भाकरीचा पैलवान नाही, लय मोठा पैलवान आहे. ती मान पडली आपलं चटणी भाकरीचा पैलवान. खाद्य विद्य त्याचं मी स्वतः जाऊन घरी बघितलंय. चटणी भाकरीचा पैलवान कोण होत नसतो. चटणी भाकरीचा पैलवान लंगोट्यात वाळलेला असतो, तसं होऊ शकत नाही. पैलवान वयात झाल्यावर खाद्य चांगलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पैलवान होतो, तरच पैलवान होऊ शकतो. सगळ्याच गोष्टी, नियोजन असेल, खाद्य असेल आणि नशिबाची सगळ्यात मोठी साथ, ह्यातनं यश भेटते. काय नशीब महत्वाचं. नाही, नशिबाचं सारखं जे एकाचं नशीब फळफळतंय काही लोकांचं, ती काय असं सारखं फळफळतंय, एवढं नशीबवान लावड्याच आहे ती गडी. हा,
सारखं एकाचं नशीब कसं फळफळेल ते कसं सांगा ना, काय ते फळफळा म्हणजे त्यांचं बैल पळतात ना, त्यांचं नशीब फळफळत नाही, बैल पळतंय बाकीचं नियोजन आहे, बाकीचं त्यांचं खाद्य व्यवस्थित आहे, नियोजन व्यवस्थित आहे, टाईम टू टाईम काढतात. त्यांचं नशीब कुठलं नशिबानं असतं म्हणजे मग ती बैल पळवत का बसली असती. व्यापार व्यवसाय मोठा करून चांगलं नशीब त्यात फळफळलं असतं. ह्यात काय फळफळतं. एक अजून एक गोष्ट, आणि ही तुम्ही बोला सिरियस गोष्ट आहे, ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस टीम मेंबर असतात, पूर्ण त्याचे सहकारी असतात, आणि त्यावेळेस मालक त्याच्या सहकाऱ्यांना सगळं सांभाळत असतो, सगळ्या गोष्टी पुरवत असतो. पण ज्यावेळेस बैल पळायचा बंद होतो त्यावेळेस अशी तक्रार आहे काय लोकांची, आणि तुम्ही बघितली असेल, तिकडं बघितलं जात नाही तो गेलेला आहे का, त्याची परिस्थिती कशी आहे. म्हणजे हे तात्पुरतं आहे का बैलगाडीच्या क्षेत्रात? नाही बैलगाडी बरोबर आहे तुमचं म्हणणं. बैल आपला स्वतः मालकाचा पळायचा बंद झाला की बाकीची कोण जवळ येत नाही. ती दुसरा कोणाचा पळतोय त्याला चिकाट देते. कारण रोज संध्याकाळ आता बोललो असतो ती परत महाराष्ट्राला वाटेल पोराजनी ते फुटाचं काम आहे, त्यामुळं संध्याकाळ जेवणं पार्ट्या हे ते गावाय पाहिजे काही लोकांचं. त्यासाठी पोरांचं ही मत चुकीचं आहे. ज्या माणसानं आपल्याला पहिल्यापासून सांभाळलं आहे त्याचा आज बैल पळत नसला उद्या दुसऱ्या घेतल्यावर पळेल, ह्या आशेनं त्याच्याकडे राहणं गरजेचं आहे. रोज एक पार्टी बदलून प्रत्येक पळतोय त्याच्या मागं लागायचं, ही सुट्टी मेकर असू द्यात किंवा गावची लोक असू द्यात, ह्यांनी ती पाळलं पाहिजे. आणि आपल्या गावातल्या गावात वादविवाद होता कामा नाहीत ह्याची पण दक्षता घेतली पाहिजे. गावात दोन बैल चांगली पळत असली आणि दोघांचं काही वाईट असलं तर गट तट पडतात आणि गावागावात भांडणं ह्या असला बिन प्रकार व्हायला नाही पाहिजे. ह्या गोष्टी बैलगाडी क्षेत्रात पाळल्या पाहिजेत. तुम्ही त्या एका बाजून सांगितलं, पण मी उलट्या बाजून सांगतो की कधी कधी मालकच विसरून जातो आपल्या सहकार्याला, की ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस सगळे एकत्र, पण एखादा सहकार्य समजा वाईट घटना झाली किंवा त्याचा पडता काळ असेल तर बैल ज्यावेळेस बैलगाडी शर्यत आहे, बैल आहे पळणारा, त्यावेळेस तो जवळ राहतोय, परत त्याला काही फरक पडत नाही. नाही बैलगाडी आहे बघा, त्या बैलांना मुलांना नाद असतोय. ज्यावेळेला बैल आपला पळायचं कमी आला की मुलांना कसं सारखं गुलाला अंगावर पडायची सवय आहे, त्यामुळे कुणाच्या बैल पळतोय त्याच्याकडे ती बैल जातं. आपल्याकडे पळायचं नसल्यावर आपल्याकडे कोण येतं आहे. आपला पळायचा बंद झाल्यावर आपल्या मागं माणसं राहत नाहीत. जेव्हा केव्हा तुम्ही उजेडात होता त्यावेळेपुरतीच माणसं, परत दुसऱ्या बाजून जाणारच माणसं. आता बघताय राजकारणात ती माणसं राहिना झाली. ती मिनिटाला पक्ष बदलले ती प्रवाहाच्या दिशेनं वाहते. ती पडाक दिशेला कोण राहिना झाले. सगळं इकडं तिकडं सगळं भरमसाठ लोक सत्तेच्या बाजूनं जातात. आणि ही तर बैलगाडी क्षेत्र आहे. बैल पळायचा बंद झाल्यावर थांबते दिवी लगेच उड्या मारणार दुसऱ्या बैलाकडून. बैलगाड्याचं राजकारण आणि बैलगाडा कसं सांगाल? म्हणजे आता बरेचसे तुम्हालाही म्हणत असतील की राजकारणात तेवढं बैलगाड्याचं राजकारण काय सांगाल? नाही बैलगाडीचं राजकारणाचा एक पक्ष व्हावा महाराष्ट्रात अशी माझी अपेक्षा आहे. कारण इतकी लोक या बैलगाडी क्षेत्रात आहेत की चांगल्या पक्षाला घायला आलतील, पण एकजूट पाहिजे. ह्याचं नेतृत्व करणारी माणसं त्या पद्धतीची पाहिजे. उभं कोणाचं बी काम नाही आयऱ्या गायऱ्याचं. ह्याला एखाद्या चांगल्या महाराष्ट्रातल्या नेत्यानं किंवा चांगल्या एका म्हणजे चांगल्या माणसानं ह्याच्यावर लक्ष दिलं, केंद्रित केलं, आणि आपल्या बाजूनं शासनाचं ज्या काही नियम अटी बाकीच्या गोष्टी किंवा बैलगाडी क्षेत्रातील ड्रायव्हरांना कसा फायदा होईल, बैलगाडी मालकांना कसा फायदा होईल, किंवा शासकीय काही योजना ह्याच्यासाठी राबवता येतात का, ह्याच्यासाठी काम करणारी महाराष्ट्रातलं एखादं नेतृत्व यातनं तयार झालं तर 100% आपल्या बैलगाडी क्षेत्राला सुद्धा राजकारणाचं वळण लागू शकतं. जाता शेवटाकडे वळूया. बोलणारं व्यक्तिमत्व आहे आणि भरपूर गप्पा होतील. आता राजा पळतोय, पुढची तयारी कशी, म्हणजे नवीन खरेदी वगैरे काय? नाही आता आहेत की माझ्याकडे 7-8 आहे ती बारकी, पण काही 7-8 घेऊन काय करायचं, पळाय पाहिजे का नको, नुसत्या घालण्यावर माग आहे 7-8. आता काय आहे एखादं आता ह्याच्या माघारी कुठलं तरी परत बघायचं. आपण गट पास हे झालेलं वासरू बघून घेतलं तर यश प्राप्त होतं आपल्याला. चांगल्या पद्धतीचं घेतलं, पाकच बारकं घेऊन शिकवून ती होत नाही. गट पास करणारं चांगलं वासरू घेतलं तर आपण आपल्या जुन्या बैलाकडं शिकवून ती तयारी करून घेणं गरजेचं आहे. लय खर्चिक झाला का खेळ बैलगाडा? लय खर्चिक काय काय लय आहे. खायला काय आता सांगितलं म्हणजे तुम्ही म्हणार इतकं खायला त्याला घालायचं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. बाकी खर्च आला ना, प्रवेश आलं, त्याच्यानंतर पूर्ण सगळी माणसं असेल
त्यांनाही अपेक्षा असते की आम्हाला काहीतरी भेटावं. सगळं आर्थिकता म्हणजे सांभाळून बैलगाडा कसं सांगाल तुम्ही? नाही, आर्थिक खर्च आहेच यात, पण आमच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या बाबतीत आमच्याबरोबर जी मुलं असतात ती सुट्टीला धरायला असतात, त्यांना साधं 500 रुपयेसुद्धा घेत नाही. ती माझ्या समाजातली आहेत सगळी, त्यामुळे ती पैशाची अपेक्षा करत नाहीत. ड्रायव्हर फक्त त्याची टक्केवारीप्रमाणे ड्रायव्हरचं आम्ही देतो, नाही तर आमचे जे कार्यकर्ते आहेत ते 1 रुपया घेत नाहीत. पण जेवण गाडी लागली की आमच्या म्हणजे गोट्यावर संध्याकाळला बकरंच कापायला लागतं, त्यामुळं तो काही विषय सांगायला नको. जाता आता शेवटाकडे आलोय, काय सांगाल तुमचं आयुष्य बैलगाड्यानं कसं बदलवलंय? नाही, बैलगाडी क्षेत्रात माझं महाराष्ट्रभर नाव झालं आहे आणि माझा समाज मला ओळखतोय, ती ओळखतोय. पण इतर समाजातले किंवा तुमच्यासारखे लोक आता मला महाराष्ट्रात सगळीकडे ओळखतात. कारण आपलं तुम्ही आता म्हटला तसं थाडकीफाडा आहे, आपला स्वभाव पण आहे. आपण माघारी कोणाची निंदा करत नाही, चांगल्याला चांगलं म्हणणं गरजेचं आहे आणि वाईटाला वाईट म्हणणं ही आपली क्षमता आहे आणि आपली तेवढी ताकद आहे. त्यामुळे आपलं महाराष्ट्रात या बैलगाडी क्षेत्रामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे नाव झालं आहे आपलं. आणि आपण फोनवरनं कुठेही अड्डा असला आणि फोन केला, आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या तक्रारी बी येतात. त्यावेळेला आपण जिथं जिथं तगा असेल तिथं फोनवरनं सांगितलं तर लोक ऐकतायत. म्हणजे आयोजक असतील किंवा ती समालोचक असतील, ते ऐकतात आणि जो योग्य असेल तो निर्णय देतात आपला ऐकून. चालेल, जास्त वेळ घेत नाही, भरपूर गप्पा होतील, कधीतरी अजून गप्पा घेऊया. राजाच्या आणि नानांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. राजा आत्ता यश मिळवते, तसं त्यानं यश मिळवत राहू आणि तुमच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. आभारी आहे. धन्यवाद.